सचिन वाझेने उपमुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे आणि पत्रातून सचिन वाझेने अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। चांदीवाल समितीसमोर जबाब देण्यासाठी आपल्यावर दबाव होता असं सचिन वाझेने पत्रामध्ये म्हटलं आणि हीच ती पत्राची कॉपी आहे जी एबीपी माझाच्या हाती लागली आणि अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर आता आरोप करण्यात आले। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, पत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणते आरोप आहेत, कोणाकोणावर आहेत? रजत, अश्विन, हा जो पत्र आहे तो 30 जुलै रोजी सचिन वाझे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेला आहे आणि या पत्रामध्ये 3 प्रमुख आरोप आहेत। पहिला आरोप जो आहे तो जयंत पाटील यांच्यावर आहे। जयंत पाटील अवैध कामं करण्यासाठी, काही आरोपींना सोडून देण्यासाठी दबाव आणत होते, अशा पद्धतीचा उल्लेख सचिन वाझेने या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेला आहे। सोबतच अनिल देशमुख यांचे आरोप चुकीचे आहे। गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत याचा पुनरुच्चार या पत्रामध्ये आहे। सोबतच अनिल देशमुख यांच्याकडून चांदीवाल समितीसमोर साक्ष देण्यासाठी एक दबाव आणला जात होता, दबाव तंत्राचा वापर केला जात होता, असा आरोप सुद्धा सचिन वाझेने या पत्रामध्ये केलेला आहे। आणि या पत्रासोबत सचिन वाझेने एक पत्र आणखी जोडलेला आहे। तो जो जोडलेला पत्र जो आहे तो एका पोलीस निरीक्षकाने पाठवलेला पत्र आहे। त्या पोलीस निरीक्षकाकडून अनिल देशमुख यांच्या पीएने आणि अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जो स्टाफ होता त्यांनी ट्रान्सफरसाठी, बदली करून देण्यासाठी 25 लाख रुपये घेतले होते, असा उल्लेख त्या जोडलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि जो संबंधित पोलीस निरीक्षक होता, देशमुख आडनावाचाच तो पोलीस निरीक्षक होता, त्याने अनिल देशमुख यांच्याकडे माझे पैसे परत करा, माझी बदली तुम्ही जी सांगितलेली होती, तुमच्या स्टाफने माझ्याकडून पैसे घेतलेले, ती बदली करण्यात आलेली नाही, माझे पैसे परत करा, अशा पद्धतीची मागणी केलेली होती। आणि पैसे जर माझे परत करण्यात आले नाही तर मंत्रालय समोर मी माझ्या दिव्यांग मुलासह आमरण उपोषण करेल, अशा पद्धतीची धमकी त्या पोलीस निरीक्षकाने दिलेली होती। तर जे काही आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे की तत्कालीन जे गृहमंत्री होते त्यांचे जे पीए आहेत त्यांच्या मार्फत पैसे घेतले जात होते, दबाव तंत्राचा वापर केला जात होता, चुकीचे काही कामं करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता, त्याचा पुनरुच्चार सचिन वाझेने फक्त या पत्राच्या माध्यमातूनच केलेला नाही तर काही उदाहरणही दिलेले आहे, काही नवीन पुरावे त्यांनी समोर आणलेले आहे। त्यामुळे आता अनिल देशमुख या आरोपांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। मात्र काही दिवसांपूर्वी सचिन वाझे समोर आलेला होता आणि त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की कशा पद्धतीने त्याच्यावर दबाव आणला जात होता आणि मी एक पत्र विद्यमान गृहमंत्र्यांना लिहिलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला होता। तो पत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि त्या पत्रामध्ये जे काही खुलासे सचिन वाझेने केले ते अत्यंत गंभीर आहे। गृह विभागाची आणि सरकारची प्रतिमा सांभाळायची असेल तर नक्कीच अनिल देशमुखनी त्या संदर्भात उत्तर देणं आवश्यक आहे। खरं रजत, आता अनिल देशमुखांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे। त्यासोबतच जयंत पाटील यांचं देखील थेट नाव घेण्यात आलेलं आहे आणि पवार साहेबांकडून म्हणजे नेमक्या कोणाकडून असाही एक उल्लेख याच्यामध्ये आपल्याला आढळतो। त्यामुळे हे महत्त्वाचं पत्र आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याबद्दल आता बराच उहापोह, बरीच चर्चा होईल। मात्र अत्यंत काही गंभीर आरोप यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि जसं तू सांगतोयस की आता अनिल देशमुख नेमकं यावर काय स्पष्टीकरण देतात, त्यांची बाजू काय मांडतात, पाहणं महत्त्वाचं आहे। तेव्हा एक मोठी अपडेट, हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागले ज्याच्यामध्ये अनिल देशमुखांनी गोपनीयतेचा भंग केला असं म्हणतात सचिन वाझे। अनिल देशमुख यांनी बेछूट चिखलफेक चालवली आहे असा आरोप वाझेंनी देशमुखांवर केलाय। गृहमंत्री असताना देशमुखांनी दबाव टाकून अनेक अवैध कामं करून घेतली असाही एक आरोप आहे। याशिवाय हे काम मोठ्या पवार साहेबांकडून आलंय असं देशमुख सांगायचे असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। पवार साहेबांकडून म्हणजे नेमक्या कुणाकडून हे विचारायची माझी हिंमत झाली नाही असंही सचिन वाझेने या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर हुक्का पार्लर प्रकरणी आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटील यांनी दबाव आणला असाही आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय। जयंत पाटील यांनी पीए मार्फत माझ्या नंबरवर फोन केलेला असाही आरोप या पत्रामध्ये आहे। सीडीआर मध्ये या कॉल्सचे उल्लेख त्याला पुष्टी देऊ शकतील। हे सगळे आरोप केलेले आहेत या पत्रामध्ये सचिन वाझेने। आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच राष्ट्रवादीकडनं, अनिल देशमुखांकडनं, जयंत पाटील यांच्याकडनं उत्तरासंदर्भातली त्यांची बाजू नेमकी काय या संदर्भातली।
आणि आता बातमी कथित वसुली प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांसंदर्भातलीच आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. मात्र अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यातच डील झालं होतं. तसंच अनिल देशमुखांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांचा मुलगा सलील पाया पडायला तयार होता असा आरोप स्वतः परमबीर सिंग यांनी केलाय. एबीपी माझाला परमबीर सिंग यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना अनेक गौप्यस्फोट केले. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांचीही नार्को टेस्ट करावी असं आव्हान परमबीर सिंग यांनी दिलंय. तर अनिल देशमुख हे आपल्या बंगल्यावर गुन्हेगारांसोबत डील करायचे असा आरोप आता परमबीर सिंग यांनी केलाय. त्यात सलील देशमुख यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय आपण तेही बघूया. श्री अनिल देशमुख, सोनू जलान, रियाज भाटी इस प्रकार के क्रिमिनल से अपने बंगले के ऊपर मिले थे, जहां संजय पांडे भी मौजूद थे, जहां इन्होंने प्लान किया था कि किस प्रकार से मेरे खिलाफ केसेस दाखिल किए जाएंगे. बाकी क्रिमिनल्स को भी मैं बुलाकर श्री अनिल देशमुख और श्री संजय पांडे गाइड करते थे किस प्रकार से मेरे खिलाफ केसेस दाखिल करने हैं. रियाज भाटी ने तो हाई कोर्ट में अपनी रिट पिटीशन में जो एफिडेविट फाइल किया है उसने अपना तस्वीर भी लगाया अनिल देशमुख के बंगले पर और बताया मीटिंग में कौन कौन प्रेजेंट थे. और उसके बाद संजय पांडे ने इनको गाइड किया कि किस प्रकार से कंप्लेंट परमबीर सिंह के विरुद्ध करनी है. तो मेरे खिलाफ झूठे केसेस दाखिल किए गए थे. सुप्रीम कोर्ट भी इस निष्कर्ष पर पहुंची थी कि ये पूरे केसेस एक कंसर्टेड एफर्ट का हिस्सा है. इसीलिए माननीय सुप्रीम कोर्ट ने पूरे केसेस स्टेट गवर्नमेंट से निकालकर सीबीआई को दे दिए थे इन्व्हेस्टिगेशन के लिए. परमबीर सिंग हा अँटिलियाचा मास्टरमाइंड आहे. वजे हा त्याचा राईट हँड होता. हा NIA पुढे वाचला पाहिजे, हा त्या ठिकाणी सगळ्या एजन्सीज पुढे वाचला पाहिजे म्हणून हा तिकडे जाऊन लोटांगण घातलं. अशाच पद्धतीचे याचे कारस्थान ठाण्याला झाले. रवी पुजारी नावाचा गँगस्टर, त्याच्यासोबत याचे नवीन बरेच उपक्रम आहे. कोणाचे मुलं कुठं ड्रग पार्ट्या करतात हे पण त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी कल्पना आहे. तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख हे आपल्याला भेटायला आले होते असा दावा परमबीर सिंग यांनी केला, ज्यावर सलील देशमुख यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी परमबीर सिंग यांनी केली. तर सलील देशमुख यांनी परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. मार्च और अप्रैल 21 के महीने में श्री अनिल देशमुख के पुत्र सलील देशमुख मुझे स्टारबक्स शॉप एट्रिया मॉल में मुझे मिले थे जी. मेरे से उन्होंने हाथ जोड़ के कहा था कि और मेरे पैर भी पड़ने को तैयार थे कि मैं अपने केसेस विड्रॉ कर लूं. मुझे स्टेट का DG बना दिया जाएगा और जो मेरे साथ अब तक अन्याय हुआ उसके बारे में मुझसे देशमुख साहब खुद माफी मांग लेंगे. आणि हा काय सांगते परमबीर सिंग, मिशा मुंडून केस काढून हा स्वतः 6 महिने कुठल्या बिळात चुकला आपला होता. 7 वेळाला कमिशननी कोर्टाने याला बोलवलं, 7 वेळा हा ठिकाणी आला नाही. पण आता हा कोणाच्या गोष्टी करून राहिला आणि कोणाला धमकी देऊन राहिला. परमबीर सिंग याला मी CP व्हायच्या पूर्वी, अनिल बाबू देशमुख गृहमंत्री व्हायच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी ओळखतो. अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी माझी याच्यासोबत भेट झाली आहे आणि त्याचा संदर्भ हा असा सांगत असेल तर याच्यासारखा खोटारडा नाही आहे. तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख आपल्याला भेटायला आले होते असा दावा परमबीर यांनी केला, ज्यावर सलील देशमुख यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकलं. दरम्यान अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आता परमबीर सिंग यांनी केली. तर सलील देशमुख आणि परमबीर सिंग तसंच देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आता सलील देशमुख यांनी केलेली. आपण बघूया कोण काय म्हणतंय. अभी जो सामने आया वो तो 10% सामने आया है. बाकी ऑफिसर्स जिनको इन्होंने सताया, जिनको कष्ट दिए, जिनसे एक्सटॉर्शन किया, वो तो सामने आने की हिम्मत ही नहीं कर पाए. तो अगर है हिम्मत तो मैं कह रहा हूँ अगर वो नार्को टेस्ट के लिए आते हैं तो मैं भी नार्को टेस्ट के लिए साथ में आऊंगा. सलील देशमुख भी आए, संजय पांडे भी आए. पण 10% तुम्ही म्हणताय, पण इतरांबद्दल तुम्ही किंवा इतर प्रकरणांचे खुलासे करणार आहात. अनिल देशमुख वारंवार असं म्हणतात की माझ्या विरुद्ध जे आरोप केले गेले होते ते कोर्टात सिद्धच झाले नाहीये. म्हणून जी नार्को टेस्ट में आने को तैयार है तो मैं भी तैयार हूँ. मैं कह रहा हूँ ना, दोनों नार्को टेस्ट इकट्ठे कराते हैं. सलील देशमुख को भी लाइए, संजय पांडे को भी लाइए, इनको भी लाइए. मैं भी साथ में आऊंगा. एक ही दिन करेंगे नार्को टेस्ट. नार्को टेस्ट बद्दल मला मी ऐकलं बोलला हा. नार्को टेस्ट साठी मी तयार आहे. पण तुझी आणि फडणवीसांसोबत जर का डील झाली आहे तर तुझ्यासोबत मग त्यांची पण डील व्हायला, कारण की नियम सगळ्यांना, कायदा हा संविधान मानणारा देश आहे. तुझं जर का नार्को टेस्ट झाली, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, आमची झाली पाहिजे. आम्ही तयार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.